नमस्कार, मी दीप्ती दीपक पवार, एक स्वामी भक्त समर्थ योगी मित्र मंडळच्या वतीने आज मला एक छोटासा अनुभव तुमच्याकडे शेअर करायचा आहे। तर आपली जी मनुष्य वृत्ती आहे, म्हणजे पैसा खर्च करताना भले आपण इतरांसाठी काही करू, पण स्वतःसाठी खर्च करताना जो माणूस विचार करतो, तशीच एक वृत्ती माझी आहे आणि अजूनही आहे। तर माझा गुरुवारचा उपवास असतो। मी दर गुरुवारी मठात जाते, मठात म्हणा दत्तगुरूंच्या मठात जाते। तर जाताना माझ्या मुलांनी मला सांगितलं, मम्मी फ्रूट नाही घेतलीस तर निदान छास तरी घे, गरमी खूप वाढली आहे। मी म्हटलं हा मी घेईन ना। आणि आमच्या ऑफिसच्या बाजूला एक डेअरी आहे, तर तिथे माझ्या ऑफिसमधल्या मामांनी मला सांगितलं की मॅडम तिथे 15 रुपयाला ना छास मिळतं, खूप चांगलं असतं, घ्या तुम्ही। म्हटलं ठीक आहे। मी दुकानात गेली तर तिथे त्यांनी पाटी लावली होती की 20 रुपये छास। तर मी म्हटलं 20 रुपये मी का खर्च करू स्वतःवर ना, म्हटलं संध्याकाळची भाजी होईल मला। तर मी तिथून परत आली आणि ऑफिसमध्ये गेली आणि नंतर खूप जास्त मला गरम व्हायला लागलं। तर मी म्हटलं की नाही, निदान घेतलं असतं छास तर बरं झालं असतं। इतक्यात माझ्या ऑफिसचे मॅनेजर आले आणि छास घेऊन आले, 2 हातात पिशव्या घेऊन, आणि म्हणतात दीप्ती तेरे को 2 लेना, तेरा उपवास आहे ना। तर ते छास माझ्यापर्यंत मॅनेजरने नव्हतं आणलं। मला तर वाटतंय माऊलींना माहिती आहे ही काही स्वतःसाठी खर्च करणार नाही, आपणच हिला द्यावं, ही सर्व माऊलींचीच कृपा आहे। तर दुसरा अनुभव माझा असा आहे की दर गुरुवारी मी गोरेगावला एक दत्तगुरूंचं मंदिर आहे, तिथे मी जाते। तर माझा नित्यक्रम असा आहे की दर गुरुवारी जाताना अर्धा डझन केळी तिथे घेऊन जायचं। बाकी मी कधीच काही नेलं नाही, कारण ती बुद्धीच झाली नाही। मनुष्यवृत्ती, पैसे खर्च किती करायचे आणि देवावर किती खर्च करायचे, त्याच्याकडे सगळं आहे ना। तर तरी पण मला जाताना असं वाटलं की काहीतरी अजून नेऊया का, आपलं मध्ये कधी प्रमोशन होतं, कुठून तरी आपल्याला काहीतरी नफा मिळतो, व्यवसायात नफा मिळतो, तर काही अजून नेऊया का। तर नेताना दुकानाकडे वळली, परत सरळ गेली की नाही नाही, 4 केळी नेतोय ना, 4-6 केळी पुऱ्या होतात महाराजांना, अजून काय हवंय। मी गेली, केळी ठेवली, पुजाऱ्यांच्या हातात दिली। तर पुजाऱ्यांनी नियमितप्रमाणे माझ्या हातावर लाडू दिला आणि त्यावेळी ते जरा रागातच होते, रागानेच मला म्हणाले हे घे, आणि माझ्या हातात लाडू ठेवला। मी पाया पडली, म्हटलं आज काहीतरी वेगळंच दिसतंय। वळली, थांब कुठे चाललीस, हे पण घे। 4 सोनचाफ्याची फुलं दिली हातात, म्हटलं चला दत्तगुरूंचा प्रसाद। परत वळली, ए कुठे चाललीस, थांब म्हटलं ना। एक गजरा दिला, परत वळली, परत चौथ्यांदा हाक मारली, थांब सांगतोय ना, आणि शिऱ्याची एवढी वाटी माझ्या हातात दिली। अक्षरशः चपराक मारल्यासारखं झालं की देवाला देताना फक्त भक्ती देतोय, पण त्याच्याकडे देताना, त्याला काही देताना आपण इतका संकोच करतोय, पण तो भक्ताला देताना कधी विचार करत नाही की मी एवढूसच का देऊ। आणि मला खरोखर माऊलीने भरभरून दिलंय। आज मी माझ्या संसारात जी सुखी आहे, माझ्या कुटुंबासोबत आहे।